हेलो बच्चों, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चा जो सायन्स लेसन आहे हेल्थ अँड डिसीज या लेसनवरील जी क्वेश्चन आन्सर साइज म्हणजे जी एक्सरसाइज आहे ती आपण इथे आज सॉल्व करणार आहोत। बघा एक्सरसाइज आणि यातील जो पहिला क्वेश्चन आहे, बघा पहिला क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्शन अँड नॉन इन्फेक्शन डिसीज। इन्फेक्शन अँड नॉन इन्फेक्शन डिसीज, तर त्याचा आन्सर आहे बघा इथे स्क्रीनवरती याचा आन्सर इथे मी दाखवत आहे। डिफरन्स बिटवीन इन्फेक्शन अँड नॉन इन्फेक्शन डिसीज आर ॲज फॉलोज। इथे इन्फेक्शन आणि नॉन इन्फेक्शन असे दोन पार्ट केलेले आहे कारण आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे। ठीक आहे, तर इन्फेक्शनमध्ये कॉजेस ड्यू टू अटॅक ऑफ पॅथोगस अँड कॉज नॉन इन्फेक्शनमध्ये कॉज बाय फॅक्टर्स अदर दॅन पॅथोगस। तर हे अशा पद्धतीने त्याचे डिफरन्स इथे लिहायचे आहे। त्यानंतर इथे थर्ड पॉइंट आहे 4, 5 पॉइंट इथे इन्फेक्शन अँड नॉन इन्फेक्शनचे डिफरन्स इथे दिलेले आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया। आयडेंटिफाय द ऑड टर्म। ऑड टर्म इथे दिलेल्या आहे असं विचारलेलं आहे। इथं फर्स्टमध्ये मलेरिया, हेपेटायटिस, एलिफंटासिस अँड डेंग्यू। तर यातील आन्सर आहे याचं एलिफंटासिस। याचा आन्सर बघा इथे जो ऑड इथे जो डिसीजचा प्रकार आहे तो आहे एलिफंटासिस। सेकंड आहे प्लेग, एड्स, कॉलरा अँड टीबी, त्यामध्ये एड्स। नंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे आन्सर इन 1 to 2 सेंटेन्स। एक किंवा दोन वाक्यात आपल्याला उत्तरे लिहायची आहेत। फर्स्ट क्वेश्चन आहे विच आर व्हेरियस मीडिया ऑफ स्प्रेडिंग द इन्फेक्शन डिसीज, आणि त्याचा आन्सर आहे बघा एअर, वॉटर, फूड और व्हेक्टर्स आर द मीडियम थ्रू विच इन्फेक्शन डिसीज स्प्रेड। इथे बघा स्क्रीनवरती त्याचा आन्सर मी इथे दाखवत आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे गिव द नेम्स ऑफ 5 नॉन इन्फेक्शन डिसीज अदर दॅन गिवन इन द लेसन। त्याचा आन्सर बघा इथे इन्फिलिटी, किडनी डिसीज। ठीक आहे, अशा पद्धतीचा आन्सर इथे। नंतर सी नंबरचा जो क्वेश्चन आहे विच आर द मेन रिझन ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीज, तर त्याचा आन्सर देखील इथे स्क्रीनवरती दाखवत आहे। तर रिझन फॉर डायबिटीज आणि रिझन फॉर हार्ट अटॅक दोन्हीची तर रिझन दाखवलेले आहे, दिलेले आहेत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट कॅन अचीव्ड अँड कॅन बी प्रिव्हेंटेड। त्यातील फर्स्ट आहे ड्रिंकिंग बॉईल अँड फिल्टर्ड वॉटर। त्याचा आन्सर आहे बघा ड्रिंकिंग बॉईल अँड फिल्टर्ड वॉटर प्रिव्हेंट वॉटर बोर्न अँड डिसीज। ठीक आहे, बी नंबर आहे अवॉइडिंग स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम, तर त्याचा आन्सर देखील इथे स्क्रीनवरती दाखवत आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर सी नंबरचा क्वेश्चन आहे रेग्युलर बॅलन्स डाएट अँड एक्सरसाइज। त्याचे आन्सर इथे आहे रेग्युलर बॅलन्स डाएट अँड एक्सरसाइज हेल्प यू मेंटेन युअर हेल्थ, इट हेल्प्स यू टू इन्क्रीज युअर मेटाबॉलिझम, डिजेशन अँड इम्युनिटी, डायजेशन अँड इम्युनिटी। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे डी नंबरचा क्वेश्चन आहे प्रॉपर चेकिंग ऑफ ब्लड बिफोर ब्लड डोनेशन। त्याचा आन्सर देखील इथे स्क्रीनवरती दिलेला आहे। ठीक आहे, नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन। इथे एक पॅसेज दिलेला आहे, पॅसेज वाचून आपल्याला त्याची आन्सर लिहायची आहेत। त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे बघा मास्टर एक्स कॅन सफर फ्रॉम विच डिफरंट पॉसिबल डिसीज इन अबाव कंडिशन। त्या पॅसेजवरून आन्सर इथे लिहायचा आहे। आन्सर इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे बघा मास्टर एक्स कॅन सफर फ्रॉम टायफॉइड, कॅन्सर, डायबिटीज डिसीज इन अबाव कंडिशन। सेकंड आहे त्यामधील बी हाऊ विल यू हेल्प हिम अँड हिज फॅमिली इन दिस सिच्युएशन। त्याचा आन्सर बघा इथे स्क्रीनवर दाखवलं आहे I will make them aware from the possibility of disease occurring in above situation. Tell them in importance of hygiene and exercise. Then the next question आहे which disease can occur to the father of Master X.
आन्सर आहे कॅन्सर कॅन ऑक्युअर टू द फादर ऑफ मास्टर एक्स. 6 नंबरचा क्वेश्चन आहे गिव्ह द प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑफ फॉलोइंग डिसीज. फर्स्ट आहे डेंग्यू. डेंग्यूचे प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑफ डेंग्यू. हां, तर इथे जो पॉईंट दिलेला आहे त्याचा आन्सर इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे बघा. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. इथे त्याचे पॉईंट दिलेला आहे. अवॉइड डेन्सिटी पॉप्युलेटेड रेसिडेन्शियल एरियाज. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट या साईडला सुद्धा त्याचं आन्सर आहे. त्याचे टोटल इथे 10 पॉईंट्स दिलेले आहेत. नेक्स्ट आहे कॅन्सर. कॅन्सरचे प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑफ कॅन्सर्स. अवॉइड टोबॅको इज ऑल इट्स फॉर्म्स इन्क्लुडिंग एक्सपोजर अँड सेकंड हँड स्मोक. इट प्रॉपरली. ठीक आहे, असे काही पॉईंट्स इथे दिलेले आहेत. ह्याचे पण इथे बघा 10 पॉईंट्स दिलेले आहेत. त्यानंतर सी नंबरचा आहे एड्स. एड्सचे जे प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑफ एड्स त्याचे देखील इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स. इम्पॉर्टन्स दिलेले आहे तर कशाचं, तर बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएटचं इम्पॉर्टन्स बघा. इम्पॉर्टंट ऑफ बॅलन्स डाएट. त्याचा आन्सर इथं स्क्रीनवर दाखवलं आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे फिजिकल एक्सरसाइज, योगासन. त्याची इम्पॉर्टन्स, त्याची पॉईंट इथे दिलेला आहे. इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल एक्सरसाइज, योगासन. इफ यू आर रेग्युलरली फिजिकली ॲक्टिव्ह यू मे रिड्यूस युअर रिस्क ऑफ अ हार्ट अटॅक. बघा असे काही पॉईंट्स इथे दिलेले आहेत. 9 पॉईंट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, मेक अ लिस्ट. इथं व्हायरल डिसीजची लिस्ट बनवायची आहे. व्हायरल डिसीज ऑफ ह्युमन्स. इथे डिसीज नंतर पॅथोजन, सिम्पटम्स, मोड ऑफ स्प्रेड अँड इन्क्युबेशन पिरियड अँड व्हॅक्सिन ट्रीटमेंट, ड्रग्स. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे चार्ट तयार करायचा आहे. आणि इथे आपल्याला डिसीजमध्ये डिसीजचं नाव लिहायचं आहे, त्याचे सिम्पटम्स वगैरे आपल्याला लिहायचे आहे, त्याचं मोड ऑफ स्प्रेड, ते कसं स्प्रेड होतं आणि त्याच्यावर आपण कोणती वॅक्सिन घ्यायला पाहिजे, प्रत्येक याचा आपल्याला आन्सर इथे लिहायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, इथे बॅक्टेरियल डिसीज इथे दिलेले आहेत आणि त्याचा देखील इथे चार्ट केलेला आहे. नेम ऑफ द बॅक्टेरियल डिसीज, त्यानंतर त्याचे पॅथोजन, शेप्स आणि जनरल सिम्पटम्स. ठीक आहे, या पद्धतीने चार्ट बनवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आता बॅक्टेरियल डिसीजमध्ये इथे फर्स्ट आहे कॉलरा. कॉलरा हा व्हायब्रो क्लोरेल नावाच्या ज्या विषाणूमुळे होतो. त्यानंतर त्याचा शेप, कंपाऊंड शेप फायब्रो. ठीक आहे, जनरल सिम्पटम्स त्याचे काय आहेत ते सिम्पटम्स इथे लिहायची आहेत. तर इथे बघा डिसीजचा इथे बॅक्टेरियल डिसीजचा चार्ट दिलेला आहे. तो चार्ट तुम्ही बघू शकता, इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा चार्ट हा लिहून देखील घेऊ शकता. ठीक आहे, डिसेंट्री आहे, त्यानंतर टायफॉइड फीवर आहे, त्याचे सिम्पटम्स वगैरे जे आहे आणि जनरल सिम्पटम्स, त्यानंतर तो कशामुळे होतो, कसा होतो, त्यामध्ये आपल्याला कोणती काळजी घ्यायला पाहिजे, असे काही पॉईंट्स यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, त्यानंतर पेस्ट्रिसिस आहे. ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे डिसीज स्प्रेड थ्रू इन्सेक्ट्स. इन्सेक्टमुळे कोणते डिसीज स्प्रेड होतात, तर बघा डेंग्यू फीवर आहे, मलेरिया आहे, प्लेग आहे आणि येलो फीवर आहे. ठीक आहे, नंतर हेरिडिटी डिसीज. हेरिडिटी डिसीजमध्ये कोणते डिसीज येतात, तर कलर ब्लाइंडनेस येतात, हिमोफिलिया येतात, मस्क्युलर डिस्ट्रॉफी येतात आणि पॉलिजेनिक डिसऑर्डर्स. ठीक आहे, या पद्धतीने काही डिसीज इथे दिलेले आहेत. आणि क्वेश्चन नंबर 9 जो आहे, राईट द इन्फॉर्मेशन ऑन मॉडर्न डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. तर याचं आन्सर बघा इथे स्क्रीनवर दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट, आता कॅन्सर झाल्यानंतर द फॉलोइंग आर द कॉमन डायग्नोस्टिक टेस्ट. कोणकोणत्या प्रकारचे टेस्ट करायचे असतात आणि टाइप्स ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. इथे ट्रीटमेंट देखील त्याची दिलेली आहे.
सर्जरी आहे, नंतर रेडिएशन थेरपी आहे, केमोथेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे आणि ट्रायॅक्टर थेरपी आहेत. ठीक आहे, हार्मोन थेरपी तर अशा पद्धतीची त्याची काही ट्रीटमेंट दिलेली आहे. त्यानंतर इथं 7 नंबरचा पॉईंट आहे स्टेम सेल ट्रान्सप्लांट आणि प्रिसिजन मेडिसिन. तर हे कोणत्या टाईपचा कॅन्सर आहे, त्यावर कशा पद्धतीची ट्रीटमेंट घेतली जाते त्याचं देखील इथे उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे एनालिस्ट द नेम्स अँड कंपोजिशन ऑफ द मेडिसिन्स प्रेझेंट ॲट युअर होम. तर त्याचा आन्सर बघा इथे मेडिसिन आणि कंपोजिशनचे दिलेलं आहे, चार्ट दिलेला आहे. ॲस्प्रिन, डायप्रिन, हायड्रॅमिक या पद्धतीने इथे बघा मेडिसिनची नावं दिलेली आहेत आणि त्याचा वापर आपण का आणि कशासाठी करतो त्याचे इथे कारण पण दिलेले आहेत. ठीक आहे, हा चार्ट तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने बघा चॅप्टर नंबर 2 जो आहे सायन्सचा क्लास 8चा त्याची क्वेश्चन आन्सर्स आपण इथे सॉल्व्ह केलेली आहेत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजेल. हा व्हिडिओ जर समजला आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण आपण सायन्सचे जे लेसन आहे त्याचे क्वेश्चन आन्सरचे जे व्हिडिओ आहे ते 1 बाय 1 आपण इथे बघत आहोत. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.